आज मस्तपैकी अशी हिरवी वाटाण्याची उसळ म्हणजे जे मोड आलेले किंवा कडधान्य असतात जे आपण भिजत ठेवतो बघा, त्या वाटाण्याची उसळ आज करणार आहे. अगदी माझ्या आईच्या पद्धतीने बनवणार आहे. ही उसळ सगळ्यांनीच खाल्लेली असणार आहे. तर खूप छान बनती उसळ, खूप चवदार लागते. खायला मात्र इतकी टेस्टी की पोट भरतं पण मन भरत नाही, इतकी चवदार अशी उसळ तयार होती झटकेपट. तर चला बघूया याला बनवायची कृती. सिंपल. हे हिरवे वाटाणे मी शिजून घेतलेत. कुकरमध्ये सुद्धा तुम्ही ह्याला वाफळून घेऊ शकता. त्यानंतर कांदा, टमाटर, कढीपत्त्याची दांडी घेतली आणि कोथिंबीर घेतली. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही असं वाटण वगैरे करायचं नाही. तसं बोललं तर ही वाटाण्याची उसळ शेंगदाणे, खोबरे वगैरे लावून सुद्धा बनवले जाते. पण आज मी अगदी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते ही वाटाण्याची उसळ. तर कढीपत्त्याची पानं आणि हा बारीक चिरलेला 2 कांदे इकडे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. ह्या उसळीला ना मस्तपैकी कांदा टमाटर वापरायचं, जेणेकरून काय होतं, पॅक होऊन जाते आणि आवळून येतं, म्हणजे सारण चांगलं बनतं. ग्रेव्ही आपण ज्याला बोलतो. हे बघा, आता मी इथे कांदा परतून घेते. हवं तर तुम्ही अद्रक लसूण पण थोडीशी कूट करून इकडे टाकू शकता. आता एक मोठं टमाटे इथे मी बारीक चिरून टाकले. तुम्ही टमाट्याची प्युरीसुद्धा वापरू शकता, पण शक्यतो असे टमाट्याची बारीक बारीक चिरून टाकले ना, मग ते मस्त खाता वेळेस पण खाता मजा येते आणि दुसरी गोष्ट दिसायलासुद्धा चांगले वाटतात. आणि टमाटे शेवटी ते नरम पडतं, सॉफ्ट होऊन जातात. हे बघा, मस्तपैकी आता कांदा टमाटर परतून होत आहे. अगदी मी सिंपल पद्धतीने तुम्हाला ही वाटाण्याची उसळ दाखवते. म्हणजे काय आहे ना, लहानपणापासून मी ही उसळ आहे ना खूप आवडीने खाते. म्हणजे ज्यावेळेस पण मला मन होतं ना, मग ही आईच्या माझ्या हाताच्या पद्धतीनेच बनवते नेहमी, आणि वाटलंच तर मग वाटण करते. आता हे कांदा टमाटर परतून झालं की आपण याच्यामध्ये जे पण तुमचे रोजचे बेसिक मसाले आहेत ना, म्हणजे लाल मिरची पावडर, हळद, हे अंदाजेनुसार इथे टाकून घ्यायचं. जसं मी इथे 2 चमचे लाल तिखट वापरलं, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकले. बस, याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्या उसळीला काहीच वापरायचं नाही. आता ही उसळ आहे ना रश्श्याची पण बनवली जाते आणि सुक्कीसुद्धा बनवली जाते. तर अगदी सुक्कीसुद्धा नाही बनवणार, थोडासा किंचित, म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल इतका किंचित रस्सा करायचा आहे. हे बघा, मस्त आता हा मसाला आपला तेलामध्ये परतला जातो आहे. खूप छान याचा फ्लेवर येतो आहे. ते असे मसाले चांगले भाजले ना, म्हणजे भाजीला पण चांगली चव येते. आता ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही चण्याची उसळ, मटकीची उसळसुद्धा बनवू शकतात, खूप भारी लागते. आता हे परतून झालं की आपले हे शिजवलेले हिरवे वाटाणे आहेत ना, ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं. हे बघा, टमाटे किती छान दिसून येतात. तर हे असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. आपल्या वाटाण्याला छान याची कोटिंग भेटते. हे बघा, वाटाणे छानपैकी शिजून निघलेले आहेत, म्हणून आता काही वेळ लागणार नाही. अगोदरच शिजून घेतले ना तर झटकीपट मग ही भाजी तयार होते. आणि जर असे कच्चेच तुम्ही टाकले तर मग भरपूर वेळ लागेल. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले. हे पाणीसुद्धा कमी होईल, म्हणजे रस्सा हा कमी होईल, कारण की जो पण नॉर्मली कच्चापणा वाटाण्यामध्ये असेल तो याच्यामध्ये रश्श्यामध्ये शिजला जाईल. चवीनुसार मीठ टाकायचे. थोडासा गरम मसाला वाटला तर इथे टाकून घ्या. तर गरम मसाला टाकलाय, मीठ टाकले आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तुम्ही टिफिनलासुद्धा ही भाजी नेऊ शकता झटकीपट बनवून. फक्त वाटाणे जे आहेत ना ते चांगल्या प्रकारे शिजलेले पाहिजेत. त्याच्यावर झाकण ठेवायचं, 1 उकळी येऊन द्यायची. 1 उकळी आलेली आहे आणि आपली ही वाटाण्याची उसळ खळखळून अशी उकळत आहे. रस्सा याचा उकळत आहे. आणि जितका चांगला उकळला जातो रस्सा, कुठल्याही भाजी असो, कालवण असो, म्हणजे रस्स्याची भाजीची पण असेल, तर जितकं चांगली उकळी येईल ना तितका चांगला फ्लेवर उतरतो. आता हे बघू शकता, 1-5 मिनटं लागलं भाजी तयार व्हायला. हे वाटाणे छानपैकी आता अजून जास्त नरम पडलेले आहेत आणि जो पण आपण पाण्याचा वापर केला होता तो सगळा नाहीसा झाला आहे. आणि थोडासा हा रस्सा मला ठेवायचा आहे किंचित, म्हणजे कसं राईससोबतसुद्धा मला हे खाता येईल. तर झाली आहे आपली वाटाण्याची ही चमची.
आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते हिरवीगार मस्तपैकी चिरून अशी, आणि याला असं मिक्स करून घ्यायचं. खूप सिंपल प्रोसेसने ही वाटाण्याची उसळ भेटते. पूर्वी काय होतं म्हणजे आम्ही लहानपणी आमच्या म्हणजे पहिलीला दुसरीला होतो ना, त्यावेळेस ना आम्हाला ही अशी वाटाण्याची उसळ म्हणजे अशी नाही, थोडंसं त्याच्यामध्ये हळद मीठ वगैरे टाकून अशी वाटाण्याची उसळ भेटायची. पण बघा आठवत असेल म्हणजे तुम्हाला कोणी म्हणजे पहिलं भेटायचं असं. ही वाटाण्याची उसळ माझी खूप जुन्या पद्धतीमध्ये चालू आहे अजून पण. हे बघा तर झाली आहे थंड भाजी आपली. तर मला खूप आवडती भाजी, मी नेहमी करून खाते, आवडीची भाजी आहे माझी आणि सगळ्यालाच ही आवडत असणार आहे. तर ही अशी झटकेपट भाजी बनवा, काही असं वाटण वगैरे करायची आवश्यकता नाही, सिंपल पद्धतीमध्ये सुद्धा ही भाजी तयार होते झटकेपट. आता आपण याला सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये. तर बघू शकता मस्तपैकी आपली ही भाजी झाली आहे तयार खाण्यासाठी. खमंग टेस्टी चवदार नरम सॉफ्ट अशी ही वाटाणे आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी. भाकरीसोबत, गरमागरम भाकरीसोबत, पोळ्यासोबत किंवा राईससोबत खूप भारी लागते. डाळभात वगैरे केलेला असेल तर तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता साईडला. ते बघू शकता मस्त झालेली आहे चमचमीत अशी ही तरीवाली आपली ही, म्हणजे तेलाची थोडी तरी आहे त्याच्यामध्ये, तर चव वाढते त्यामुळं. तर बघा कशी वाटते, छान सुंदर अशी आपली ही भाजी तयार झाली खाण्यासाठी. तर ट्राय नक्की करा. कमी वेळ असन, झटकेपट काय बनवायचं असन आणि सुचत काय नसेल, अशा वेळी अशा भाज्या खूप आपल्याला फायदेशीर ठरतात. तर अशी पोळी घ्यायची. आता मी एक चपाती घेते, गरमागरम केलेलीच होती अगोदरच. तर आता मी एक रोटी घेतलेली आहे, एक पहिला घास घेते. सर्वप्रथम तुमच्यासाठी बनवत आहे. ते हे बघू शकता मस्तपैकी असं मस्त झालेली आहे. खरंच इतकं मस्त वाटलं खाता वेळेस, एक छान चव आली त्याला, काहीही वाटण न टाकता इतकी मस्त झाली आहे, झणझणीत वाटते. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि या सगळ्या जेवायला हे दुपारचं मी मस्त बेत केलेलं आहे, सिंपल भाजी बनवली आहे. वाटण वगैरे करायचा मला तरी कंटाळा येतो, त्यामुळे मी अशा सिंपल पद्धतीच्याच भाज्या बनवते आणि तुम्ही पण नक्की बनवा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त रहा, मस्त रहा.